ऑक्सिओ मिशन 4चे प्रक्षेपण काही वेळापूर्वीच झालेले आहे. नेमकं हे मिशन काय आहे या संदर्भात आपण नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे सर यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. सर, आपलं जे मिशन आहे ऑक्सिओ मिशन 4 नेमकं काय कशा संदर्भातलं मिशन आहे? बघा, हे मिशनचं जे एक ॲक्सियम आपण जे म्हणतोय ना, तर त्याचा पहिला भाग म्हणजे असा की हे चौथं प्रायव्हेट मिशन आहे. आत्तापर्यंतचं जसं की नासाचे आहे ते अमेरिकन गव्हर्नमेंटचे होते, पण हे ह्यांचं पहिलं इलॉन मस्कचं जे आहे प्रायव्हेट मिशन आहे, म्हणून ते आणि चौथं मिशन आहे. आणि ह्या मिशनमध्ये आपला भारतीय अंतराळवीर त्याच्यामध्ये प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. आणि ह्या मिशनचं ध्येय जे आहे ते अंतराळ स्थानकात जाणं, तिथे काही प्रयोग करणं काही दिवसांसाठी, आणि मग त्याच्यानंतर ते प्रयोग करून ते परत येणं. तर आता उड्डाण झाल्यानंतर जवळजवळ आपल्याला अजून एक 24 तासांपेक्षा जास्ती ह्या रॉकेटला लागेल, ह्या कुपीला जे आहे त्याला 24 तासापेक्षा जास्ती वेळ लागेल की जेव्हा हे जाऊन अंतराळ स्थानकाला भेट देईल. म्हणजे याला इंग्रजीमध्ये डॉकिंग म्हणतात. डॉकिंग म्हणजे काय की दोन स्पेसक्राफ्ट जे आहेत ते एकमेकांना जोडल्या जाणं. आणि त्याच्यामागचा जो भाग आहे का हे महत्त्वाचं का ठरतं, कारण ते दोन्ही स्पेसक्राफ्ट बरोबर एकमेकांना जोडले गेले पाहिजेत. अगदी याचं छोटंसं उदाहरण म्हणजे जर तुम्ही आपलं स्टीलचा डबा आणि त्याचं झाकण म्हटलं तर ते जर तिरकं वगैरे लागलं तर लागणार नाही, ते अचूकच लागावं लागतं. आणि ह्याची अचूकताची तर कल्पना खूप जास्तीची आहे, कारण नुसतंच ते एकमेकांना जोडल्या जाणं हा भाग नाही आहे, तर ते जोडल्या गेल्यानंतर दोन्ही यानांमधलं इलेक्ट्रिकल कनेक्शन म्हणजे विजेचं कनेक्शन एका बाजूने दुसऱ्या बाजूला व्हायला पाहिजे. आता अंतराळ स्पेस स्थानकामध्ये त्यांच्याकडे सोलार पॅनलमधनं वीज येते, तर ती वीज ह्या कुपीला पुरवण्यात यायला पाहिजे. त्याच्यानंतर दोन्ही ह्याच्यामध्ये वायूचा दबाव आहे तो सारखा होऊन, आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या की मग ह्यांच्यातलं दार उघडल्या जाईल आणि मग हे 4 यात्री जे गेलेले आहेत ते अंतराळ स्थानकात प्रवेश करतील. आता आपल्या अंतराळवीराची शुक्लाची जर आपण त्याच्या कामाची आपण जर माहिती बघितली तर आपण बघतो की तो बरेचसे प्रयोग करणार आहे. आणि अंतराळ स्थानामध्ये काही प्रयोग असे आहेत की तेथे गुरुत्वीय बल खूप कमी असल्यामुळे जवळजवळ 0 गुरुत्वीय बलामुळे आपल्या मानवी शरीरावर काय किंवा एखाद्या वस्तूवर काय कसे परिणाम होतात तर त्याचा अभ्यास करण्यात येईल. आता आपले स्नायू जे आहेत ते बळकट आहेत, पण त्यांची पण क्षमता कमी होत जाते. पण पृथ्वीवरती असताना आपण व्यायाम करतो, त्यामुळे ते स्नायूंना बळकट होण्याकरता, स्नायूंना ऑक्सिजन मिळण्याकरता आपण व्यायाम करतो किंवा नुसतं चालतो सुद्धा. पण अंतराळ स्थानकामध्ये तुम्ही जेव्हा 0 गुरुत्वीय बलावरती असताना तेव्हा होतं काय की तुम्हाला तुमच्या शरीराला खालती खेचण्याचं कुठलंच बल राहत नाही. आणि मग ह्या वीरांना सतत दिवसातनं त्यांच्या 24 तासाच्या एका पिरियडमध्ये जवळजवळ 2 तास त्यांना व्यायाम करावा लागतो आपलं शरीर बळकट ठेवण्याकरता. आता ह्या मोहिमेमध्ये आपला हा शुक्ला जो अंतराळवीर आहे तो आता काय करेल की इथे गेल्यावरती त्याचा व्यायाम करेल, त्याच्या शरीराची चाचणी करण्यात येईल. आणि काही प्रयोग तो आपल्या डाळींवरती करणार आहे. मुगाची जी डाळ आहे जी आपण भारतीय खूप खातो, तर त्या मुगाच्या डाळीवरती प्रयोग होतील आणि त्यांना मोड कसे येतील ह्याच्यावरती अभ्यास करण्यात येईल. आणि ह्या सगळ्या अभ्यासाचा आपल्या पुढच्या मोहिमेमध्ये उपयोग होणार आहे. आता आपण जर बघितलं की शुक्लाबद्दलच फक्त, तर स्वाभाविक आहे की भारताने 4 यात्री निवडलेले होते, त्याच्यापैकी एक कोणीतरी पहिला येणारच, ते स्वाभाविक आहे. पण आपल्याला हेही लक्षात ठेवायला पाहिजे की उरलेले तिघेही जवळजवळ त्याच्याच इतके सक्षम व्यक्ती होते की ज्यांना आपण निवडलं. त्यामुळे आपण सर्वांना जे उरलेले 3 जण आहेत त्यांचंसुद्धा आपल्याला अभिनंदन करायला पाहिजे, कारण ते तेवढेच सक्षम अंतराळवीर होऊ शकले असते. पण अर्थात मगाशी म्हटलं तसं की एक कोणीतरी जिंकणार आहे, स्पर्धा आहे किंवा ते व्यक्ती ठरवणार आहेत. आता प्रश्न येतो की अंतराळवीर ठरवण्यामध्ये काय काय गोष्टी घेण्यात येतात. ते एक तर म्हणजे की शुक्ला आहेत हे पायलट आहेत, तर त्यांचं पायलटचं स्किल त्याच्यामध्ये वापरण्यात येईल. पण ह्याचबरोबर जेव्हा नासा निवड करते की अंतराळ स्थानकात जाण्याकरता, तेव्हा ते हेही बघते की ती व्यक्ती इतर व्यक्तींशी कसं बोलते किंवा त्यांच्याशी कसं वागते, म्हणजे त्यांची सायकी काय आहे ती बघते. म्हणजे कोणी भांडकुदळ तर नाही आहे, सगळ्यांना ते एकमेकांना मैत्रीत्वानं त्यांना प्रवास करायचा असतो. तर हा भाग बघितला जातो की कोण जो आहे तो कोणी चिडवल्यावरती किती तो अपसेट होतो किंवा त्याच्याबद्दल तो किती
रिॲक्ट करतो. तर अशा काही ज्या सायकोलॉजिकल इफेक्ट्स आहेत तेही बघण्यात येतं आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. पण सर्वात महत्त्वाची बाब आता मी म्हणेन की हे मिशन सक्सेसफुल झाल्यानंतर जेव्हा हे परत भारतात येतील तर तेव्हा ह्यांच्याकडनं खूप माहिती मिळवल्या जाईल आणि ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या ज्या गगनयान जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी खूप जास्तीचा उपयोग होईल. सर, आंतरराष्ट्रीय अंतराळात जाणारे हे पहिले भारतीय आहेत, ISSला भेट देणार आहेत, काय सांगाल याबद्दल? बरोबर आहे, तुम्ही म्हणालात ते की हे पहिले भारतीय आहेत. आधीचे जे दोन भारतीय मुळाचे जे होते म्हणजे कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स, हे ह्यांची नागरिकत्व जी होती ती अमेरिकन होती. पण हे पहिले भारतीय आहेत की जे अंतराळ स्थानकात प्रवेश करतील आणि ह्याच्या सक्सेसबरोबरच आपण एक आपल्या देशासाठी एक नवं पाऊल किंवा आपण एक नवा अध्याय, नुसतं पानच नाही तर एक नवीन अध्याय आपल्याकडे सुरू होणार आहे. सर, आपण जर पाहिलं तर याच मोहिमेचे प्रक्षेपण जवळपास 5 वेळा पुढे ढकलण्यात आलेलं आहे. हां, बरोबर आहे. आता बघा की तुम्हाला आठवत असेल की जवळजवळ 1 वर्षापूर्वी सुनीता विलियम्सची केवढी चर्चा झाली. आपण वेगवेगळ्या चॅनलवरती आपण ते बघितलं. तर त्याचं झालं असं होतं की सुनीता विलियम्सच्या रॉकेटमध्ये जसं त्यांच्या रॉकेटमध्ये थोडीशी वायूची गळती झाली तशीच अंतराळ स्थानकामध्ये पण गळती बघण्यात आलेली होती आणि ह्यावेळेस कुठलीही संस्था त्याच्यामध्ये चान्स घ्यायला तयार नव्हती. तर त्यांनी गळती शोधून काढून ती थांबवली. तर त्याच्यामुळे एक विलंब झाला. त्याच्यानंतर काही छोट्या मोठ्या तांत्रिक बाबी होत्या की ज्यामुळे त्याच्यामध्ये विलंब होत गेला. आणि एक महत्त्वाची बाब राहिली ती म्हणजे की वातावरण, जर समजा वातावरणच तुम्हाला पोषक नसेल उड्डाण करण्याकरता तर तो एक भाग येतो. आणि मग उड्डाण केल्यानंतर काही गोष्टी अशा असतात की जसं तुमचं रॉकेटनी उड्डाण केल्यानंतर ते अंतराळात जाऊन पोचतात. पुढच्या आत्तापर्यंत ते अंतराळात जाऊन पोचलेले आहेत, त्यांना शून्य गुरुत्वीय बलाचा अनुभव यायला लागलेला आहे. पण जेव्हा दोन स्पेसक्राफ्ट एकमेकाशी जोडल्या जायच्या असतात ना तेव्हा त्यांची कक्षा तंतोतंत समान असायला पाहिजे. सुमारे 400 किलोमीटर उंचीवरनं हे प्रवास करत आहेत आणि तेव्हा त्यांची अक्षरशः छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये ती कक्षा बरोबर यायला पाहिजे, तरच ह्यांचं डॉकिंग यशस्वीरित्या होऊ शकेल. आणि ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी पण सांगता येईल आपल्याला की हे सगळं जे डॉकिंग आहे ते पूर्ण ऑटोनॉमस आहे, म्हणजे स्वायत्त आहे. ह्याच्यामध्ये हे जे यात्री जात आहेत ह्यांना काहीच करायचं नाही आहे, त्यांना नुसतं बसून राहायचं आहे, त्यांना लक्ष ठेवायचं आहे अर्थात की आपलं यान कसं जात आहे ते. पण बाकी सगळीची यंत्रणा आहे ते कम्प्युटर जो आहे तो स्वतः त्याच्याकडे लक्ष देऊन हे दोन्ही यानं जोडल्या जातील आणि मग डॉकिंग पूर्ण होईल. नक्कीच, धन्यवाद. ऑक्सियम मिशन 4चे प्रक्षेपण काही वेळापूर्वीच पार पडलेलं आहे. या संदर्भात आपण नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांच्याशी देखील बातचीत केलेली आहे. आपण जर पाहिलं तर या अगोदर 5 वेळा हे जे प्रक्षेपण आहे ते पुढे देखील ढकलण्यात आलेलं आहे. त्याची कारणं काय हे देखील आपण जाणून घेतलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.